आपल्या समोर येतोय आजच्या भागातला पहिला नी मिळणारा आपला काका म्हणजेच ऋषभ पारिसे. भेट माझी तुझी साज वेळी घडे आताउरी या अंबरी चांदण्यांचे सणे. भेट माझी तुझी साज वेळी घडे आताउरी या अंबरी चांदण्यांचे सणे. भेट माझी तुझी दूर सांजावता वाजती पैंजणी सारखे वाटणे हे तुझे चालणे. हो दूर सांजावता वाजती पैंजणी सारखे वाटणे हे तुझे चालणे. कोठे तरी कोणीतरी उंबराशी खडे. भेट माझी तुझी साज वेळी घडे आताउरी या अंबरी चांदण्यांचे सणे. भेट माझी तुझी भेट माझी तुझी भेट माझी तुझी. पण एकच अट आहे की तुम्ही सगळ्यांनी यायचं. दूर सांजावता वाजती पैंजणी सारखे वाटणे हे तुझे चालणे. हो दूर सांजावता वाजती पैंजणी सारखे वाटणे हे तुझे चालणे. कोठे तरी कोणीतरी उंबराशी खडे. भेट माझी तुझी साज वेळी घडे आताउरी या अंबरी चांदण्यांचे सणे. भेट माझी तुझी भेट माझी तुझी भेट माझी तुझी. थँक्यू. खूप छान झालं गाणं. थँक्स. मस्त गायला. थँक्यू. राहुल ऋषभ खूप छान गायलास. मला आठवतंय तू हेच गाणं ऑडिशन मध्ये गायला होतास राईट. हो हो. तेव्हाही खूप चांगलं झालं आणि आत्ताही अप्रतिम झालं. थँक्यू. अथर्व मला तुला एक सांगाल भाई यार तू बॉर्न सुपरस्टार आहेस रे. क्या बात है. काय अदा आणि काय डान्स. क्या बात है. वा वा वा. मला खूप आवडलं सगळं जे काय झालं ते. बहुत अच्छी. स्वप्नील दादा. ऋषभ मला एक गोष्ट सांग की तुझे काय हातवारे करत होतास कॅमेराला बघून असे असे कोणी होतं का रे डोळ्यासमोर? खरं सांगायचं नाही तसं तर काही नाही. लाजतो का? नाही खरंच खोटं नाही तसं काही नाही. अरे पण केवढा ब्लश करतोयस. लाजतोयस तू. नाही. चक्क लाजतोयस ते बघ. स्वप्नील दादा काकांच्या डोळ्यापुढे काकू असतील. ऋषभ तू जे आता गातोयस ते एक नंबरचं म्हणजे प्रोफेशनल सिंगिंग आहे. ऍब्सोल्युटली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
आणि तू तयार आहेस म्हणजे तू यू आर रेडी फॉर प्लेबॅक असं मला वाटतं की तुझं इतकं सुंदर गाणं होत आहे आणि तू क्लासिकल छान गातोयस तू लाईट म्युझिक चांगलं गातोयस आणि हे गाणं मिलिंद निगळेंचं आहे. हा अल्बम ऍक्च्युअली रेव्होल्युशनरी होता कारण या अल्बम नंतर तरुण मराठी म्युझिककडे वळले. खरंच हॅट्स ऑफ टू मिलिंद निगळे की इतका सुंदर अल्बम त्यांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिला आणि आज बऱ्यापैकी मराठी युथ मराठी गाणी ऐकतात. तर त्याचं श्रेय कुठेतरी मिलिंद निगळेला पहिलं जातं. तुझं किती कौतुक करू मला कळत नाहीये. गॉड ब्लेस यू आणि असाच गात राहा. यू विल गो माइल्स अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तो मी मिळाले काकांना ऋषभला. थँक्यू व्हेरी मच. ऋषभ मला तुला विचारायचं आहे की तू पहिल्यांदा जेव्हा इकडे गायला आलास आणि नंतर एपिसोड संपला जेव्हा घरी गेलास ते दुसऱ्या दिवशी वगैरे काय प्रतिक्रिया होती? सर्वात पहिले तर तू जे म्हटलं तेच त्यांनी म्हटलं काका. ते मी काय म्हणणार आहे त्याला. म्हणजे आजकाल मला लोक ऋषभच्या नावाने नाही तर काकाच्या नावाने ओळखतात. All the थँक्यू best. थँक्यू.